अत्यंत सुंदर संगीत साईबाबांचं आपण पाहतो संध्याकाळच्या सत्रामध्ये ऐकायला मिळत आहे. इरादे रोज बनते हैं रोज बिगड़ते हैं, शिरडी वही जाते हैं जिन्हें साई बाबा बुलाते. ओम साईराम. बाशला होती सुरुवात. दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे आणि प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी संघ बालक दीपकजी पंडुलकर यांच्या वतीनं OB11 याही संघासाठी असणार आहे. गेम ऑन. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल बाची कडा मागे चालला बॉल. कदाचित आपण पाहतो डबल माइंड मध्ये होते खेळाडू आणि आता इथे ही रिक्स घेण्यात आली होती. आयकॉन खेळाडू आहेत विवेक गायकवाड. बेस्ट वर्सेस बेस्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. चांगली लढत होईल यात तीळ मात्र शंका नाही आहे. आमच्या मुख्य VIP डायस मधून सन्माननीय संभाजी शिंदे साहेब, सन्माननीय संजयजी जाधव साहेब आणि या संपूर्ण स्पर्धेचे मुख्य आयोजक शैलेश दादा वडनेरे सुद्धा माझा आनंद घेत आहेत. पाचच्या दिशेने आपण जाऊ. षटक क्रमांक पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये गोलंदाज करण लहाने. शॉट ऑफ लेन ऑल साइडला हुक केलाय. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. पॉवरफुल पॉवर प्लेचा मात्र आपण पाहतोय पुरेपूर वापर करत असताना पॉवर पॅक फटका षटकार. चेक शेल्टर्स BPL सिक्सर. षटकाराची मोहर लावली आहे विवेक गायकवाडनी. एक सिंगल घेतल्यानंतर संघाची धावत संख्या 7 या अंकावरती आहे. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही संघांकडे संधी आहे. म्हटलं जातं ना संधी प्रत्येकाला मिळते, फक्त योग्य वेळ येण्याची वाट पाहावी लागते. वेट अँड वॉच क्रिकेट. कारण पाण्याने भरलेला तलाव जेव्हा असतो ना तेव्हा मासे किड्यांना खातात आणि तोच तलाव जेव्हा कोरडा पडतो ना ते किडे माशांना खातात. आणखीन एक चांगला बॉल. सुंदर गोलंदाजी. बल्लट वेग, प्रचंड वेग या ठिकाणी आपण पाहतो गोलंदाज करण लहानेकडे. वेग त्याची ओळख आहे आणि आपण पाहतो सातत्याने इम्प्रेसिव्ह कामगिरी करत असताना प्रत्येक ग्रामीण गटातून आपण त्याला पाहिलेलं आहे. धावत संख्या फलकावरती 7. ओव्हर द विकेटने हा पुढचा बॉल. गती कमी केली आहे. पुन्हा एकदा बॉल चाललाय सरळ. संघाचे मेंटॉर शुभम मस्कर यांच्याकडे. बॉल सीमा पार. हिट्स मॅक्सिमम. पॉवरफुल खणखणीत षटकार. या सरमान काय जबरदस्त बॅटिंग करतायत. विवेक गायकवाड आपण पाहतोय संघाचा सर सेनापती आहे. म्हटलं जातं ना संभाजी शिंदे साहेब पहिले सेनापती को गिराव सेना आपने आप गिर जाती है. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये हा सेनापती अक्षरशः धाडतोय. सलग 2 षटकार या ठिकाणी विवेक गायकवाडच्या बॅटमधून पाहायला मिळाले. वेगाने प्रत्युत्तर देत असताना करण लहानेच्या विरोधात. ओ या सरमा निस्तामिंग शतक्ष पुढे सरसवले. डाऊन दी बॉल. इथे सेल ड्रॉप. काय खेळले मॅच मध्ये. कॅचेस बिन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. ज्या विवेकला जीवनदान देण्यात आले मागच्या मॅच मध्ये याच विवेकने धुमाकूळ घातला होता आणि तोच विवेक या ठिकाणी आपण पाहतोय जणू का आयुष्यमान भवोचा आशीर्वाद घेऊन मैदानावरती खेळतोय. संघाची धावत संख्या फलकावरती 15 आहे. 15 रन्स. ज्याने 46 धावा मागच्या षटकामध्ये खर्च केल्या तोच खेळाडू होता अर्पण आणि आपण पाहतो त्याने सोडली असेल. कदाचित या झेलची किंमत मोजावी लागणार आहे या मॅच मध्ये टीम OB11 संघाला. यावेळेस बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार आलाय विवेक गायकवाडच्या बॅट मधून. आणखीन एक वारेशी वार्तालाप करत बॉल चालला वाऱ्याच्या लाटांवरती स्वार होत लॉंग ऑन सीमा बाहेर. धावा मिळतील सा आलेला अभिषेक शेल्टर्स BPL षटकार.
आणि वाजवलं जात आहे, ऐकलं जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं तर म्हटलं जातं ना, अरे कापल्या जरी नसा आणि फाडली जरी छाती, कापल्या जरी नसा आणि फाडली जरी छाती, मरणाची कोणाला भीती, कारण आमचे दैवत राज शिव छत्रपती, आमचे दैवत राज शिव छत्रपती. षटक क्रमांक आपण पाहतो, पहिलं संपन्न झालं. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या 10 फलकामध्ये 21. सुरुवात धमाकेदार पाहायला मिळाली आहे ती आभी वॉरियर्स संघाची. हो, यावेळेस ऑनसाईडला वळवलाय, टर्न केला, बॉल चाललाय. अगदी आपण पाहतो चेंडू हवेमध्ये होता, शतरक्षक वेगाने आले, 2 धावा मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. विवेकला माहिती आहे विश्वनाथ सुद्धा मैदानाच्या आतमध्ये त्याचा प्रतिबिंब आहे. मैदानावरती आपण पाहतो धाबा एकवटल्या जातात, एक चांगलं मोठं टार्गेट सेट करण्याच्या तयारीत याच अनुषंगाने या डावाची सुरुवात करण्यात आलेली आहे. विवेक गायकवाडचा सोडलेला झेल, कदाचित आपण पाहतोय तो चटका लागेल OB11 संघाला, तिथून कमबॅक करावं लागणार आहे. धावा संख्येवरती रोख लावण्याचा प्रयत्न टीम OB11 संघ सुद्धा करेल या मॅच मध्ये. हो, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, गॅपशॉट सिलेक्शन, जणू काय मॅप लावला होता विश्वनाथ धुळेने. बॉल चालला अलॉंग द कार्पेट, जमिनीला गुदगुल्या करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतात 4. अभिषेक शेल्टर्स BPL 4. हा सामना प्रेक्षकांना हवा हवासा वाटेल, कारण दोन संघ शेवटी अगदी आपण पाहतो 2-2 सामने जिंकत या ठिकाणी पुढे सरकले. जो मात्र सामना तिसरा आहे, जो जिंकेल तो पार्टनरशिप बिल्टअप करण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये करतायत. ग्रामीण टेनिस cricket.in या वाहिनीच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रक्षेपण चालू आहे आणि सर्व ऑफिशियल कॅमेरामॅनचा सुद्धा आपण कौतुक करू. स्वतः गौरव सावंत सर या ठिकाणी आमच्या समावेश जॉईंट आहेत, जे मात्र ठाणे जिल्हा ऑफिशियल हेड आहेत ग्रामीण टेनिस cricket.in या वाहिनीचे, त्यांचं आपण कौतुक करू. क्वालिटी विथ क्लिअरिटी, हे दुहेरी संगम आहे. अगदी आपण पाहतोय 28 धावा 28. विवेक गायकवाड षटक क्रमांक 2 मध्ये स्ट्रायकिंगला. गोलंदाज राज लहाने, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब याच राज लहानेने स्वीकारला होता आणि आता तोच गोलंदाज. ओ, यावेळेस भन्नाट वेग, वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. चेंडू बॅटचा काही संपर्क नाहीये आणि आता डॉट बॉल या ठिकाणी टाकला जातो विवेक गायकवाडच्या विरोधात. कबालीचं कमबॅक आहे. विवेक गायकवाडला कसं शांत ठेवायचं हे माहिती आहे राज लहानेला, आणि आता आपण पाहतो त्याच्या बरोबर टाकण्यात आलेला चेंडू वाईड यॉर्कर. ओव्हर द विकेट. हो, गती कमी केली आहे आणि इथे बॉल चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि आलेला दर्जेदार स्ट्रोक. रन्स मिळतील 6. व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न होता, गती थोडीशी कमी करण्याचा या ठिकाणी आपण पाहतो प्रयत्न केला गोलंदाज राज लहानेने. त्याला माहिती आहे काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न जरूर करावा लागेल, कारण विवेक गायकवाड नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावत आहे. धर्मवीर क्रीडानगरी कासगाव, ऐतिहासिक क्रीडानगरी, आणि त्यामध्ये चालू असलेला अभूतपूर्व सोहळा बदलापूर प्रीमियर लीग. या स्पर्धेचा एकच उद्देश आहे की बदलापूर नगरीमधून, वांगणी नगरीमधून चांगले चांगले खेळाडू घडावेत. एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. हो, यावेळेस पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला वर स्ट्रोक, इथे फलंदाज आपण पाहतोय कदाचित सेफ सुद्धा असणार आहेत, परंतु आपण पाहतोय ऍक्शन रिप्ले मध्ये लगेच चेक करू. DRS करण लहानेने या ठिकाणी सेल करण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु आपण पाहतोय स्वतःचा तोल त्याला सावरला नाहीये. अगदी आपण पाहतो चेंडू तर आतमध्ये त्याने पाठवलाय, परंतु एक्झॅक्टली त्याचा पाय कुठे होता हे चेक केलं जाईल.
चला सेफ असतील या ठिकाणी आपण पाहतोय लक्षात असू द्या सेफ असेल. गौरव साबंत सर या ठिकाणी चेक करतात आणि 34 धावात 34. या बॉलवरती किती धावा आल्या एक्झॅक्टली पंच? एकच धाव सेफ असणार एकच धाव मिळेल. धावत संख्या फलकामध्ये 35 35. षटक क्रमांक या ठिकाणी 2 सेकंद संपन्न झालेला आहे. 2 षटकामध्ये धाव फलकामध्ये 35 आणि आता तिसऱ्या षटकामध्ये स्वतः गोलंदाज आपण पाहतो पुन्हा एकदा करण लहाने येतात. संघाचे संघ दायक आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती अद्यापर्यंत एक विकेट आलेली नाहीये. दीपक भाऊ पेंडुलकर यांच्या वतीनं संघ मालक आहेत. प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आणि या ठिकाणी अभि वॉरियर्स संघाला प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. या सरमन हा सुद्धा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि विवेक गायकवाडच्या बॅट मधून येणारा हा तब्बल 5वा षटकार. यांचे अत्यंत जवळचे फॅन कल्पेश धुळे सुद्धा मॅचचा आनंद घेतात. कारण विवेकची बॅटिंग असली की कल्पेश धुळे हे वेगळ्याच जोश मध्ये असतात. संख्याला फलकामध्ये आपण पाहिले तर 41. प्रत्येक संघाला प्रत्येक खेळाडूला सपोर्ट करण्यासाठी त्यांच्या पाठीराखे उपस्थित आहेत. या सर्वांना आपण पाहिलं तर नितेश लहाने सचिन टेंबे हे सुद्धा उपस्थित आहेत. कारण लहाने राज यांना सपोर्ट करण्यासाठी ओबी 11 संघाच्या पाठीमागे आपण पाहिलं तर अनेक प्रेक्षक सुद्धा. सिंगल आलिया संघाची धावत संख्या फलकामध्ये आपण पाहतोय एकंदरीत 42 धावा आहेत 42. खेळाचं पहिलं सत्र चालू आहे. कल्पेश धुळे तुम्हाला उद्या इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. फिरकीचं आक्रमण दोन्ही बाजूने वळवण्याची क्षमता या गोलंदाजाकडे. जोवेली टीमचा शेन वॉन म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. हो या दरम्यान आपण पाहतोय ऑन साइडला बॉल चाललाय व्ही शेप मध्ये. एकच सिंगल मिळेल. विश्वनाथ धुळे आणि विवेक गायकवाड सध्या तरी मैदानाच्या मध्ये चांगली पार्टनरशिप बिल्टअप करतायत. विवेक गायकवाडचा विचार केला तर 10 चेंडूमध्ये 34 धावांवरती तो नाबाद खेळतोय आणि दुसऱ्या बाजूला 5 चेंडूमध्ये 9 वरती नाबाद खेळतोय बॅट्समन विश्वनाथ. हो यावेळेस फुल टॉस क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत आणि आता आपण पाहतोय त्याच्या आवाक्याच्या बाहेर हा सुद्धा बॉल जाईल सीमा पार. अभिषेक शेल्टर्स BPL 4. चाळीस धावा होतात. लक्षात असू द्या की अगदी आपण पाहतोय पूर्णपणे झूम आउट करून डिसिजन या ठिकाणी देण्यात आलेला आहे. चर्चा खेळाडू कक्षामध्ये होते आहे परंतु ऑफिशियल टीम आमची या ठिकाणी ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये बॉल चाललाय. इथे आणखीन एक गॅप मधून बॉल चाललाय. कदाचित विवेक गायकवाड आज जिथे हात लावेल ना तिथे सोनं होत आहे. बॉल सीमा पार. आणखीन धावा मिळतील 4. खऱ्या अर्थाने सामना कोणी जिंकू दे परंतु ऑरेंज कॅप ही विवेक गायकवाडच्या डोक्यावरती असणार आहे. कारण या स्पर्धेमधील आजच्या दिवसामध्ये सर्वाधिक धावा त्याच्या नावावरती राहिलेल्या आहेत
अद्यापर्यंत आपण जर पाहिलं तर 42 धावा वरती तो नाबाद खेळतोय 12 चेंडूंमध्ये. गोलंदाज करण लहाने. हो यावेळी सॉफ्ट हँडने आपण पाहतोय सिंगल घेण्याचा प्रयत्न. चांगलं क्रिकेट आहे. अगदी आपण पाहतो जितकी आक्रमकता आहे स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न आहे. आणि आता आपण पाहतोय 2 षटकांचा स्पेल करण लहानेचा सुद्धा संपलेला आहे. आणि आता आपण पाहतो 2 षटकामध्ये करण लहानेने धाबा खर्च केला. एकंदरीत 38 धावा. थोडस महागडं राहिलं परंतु आता 3 षटकांचा खेळ संपत असताना आबी वॉरियर्स संघ पोहोचलाय बिनबाद 52 धावा. बारा चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे खेळाच्या पहिल्या सत्रातील. आणि आता दाबसंख्या फलकामध्ये आपण पाहतोय 52. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. बदलापूर प्रीमियर लीग ही स्पर्धा तुम्ही पाहताय. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने शैलेश दादा बडनरे फाउंडेशन यांच्या वतीने ही स्पर्धा आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने शैलेश दादा बडनरे यांचं क्रिकेटवरती भरपूर प्रेम आहे. कारण एक लेदरचं क्रीडांगण त्यांचं स्वतःच्या मालकीचं सुद्धा आहे. आणि अगदी आपण पाहिलं तर यानंतर ही क्रिकेटची भव्य आणि दिव्य स्पर्धा त्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं स्वप्न होतं. आणि त्याचा सत्यात आणण्याचं काम आता सध्या तरी या स्पर्धेच्या वतीने होत आहे. दिवस क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. शेवटचा सामना दिवस क्रमांक 2 मध्ये. एका बाजूला अबी वॉरियर्स तर दुसऱ्या बाजूला 52. 52 धावा झालेले 3 षटकाच्या समाप्तीनंतर. षटक क्रमांक 4 ला सुरुवात झाली आहे. 43 वरती खेळतो विवेक गायकवाड 13 बॉल मध्ये. गोलंदाज जितेश टेंबे. सैला उडवलाय बॅटच्या टोनला लागून जणू काही बंदुकीतून गोळी सुटावी इतक्या वेगाने बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. A1 क्वालिटीचा विवेक गायकवाड ब्रँडेड षटकार. आमचे मेंटॉर आता विवेक गायकवाड यांचे षटकार मोजतात. कारण प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक सुद्धा आहे. अभिषेक जाधव सुद्धा प्रचंड खुश आहेत. दाबसंख्या फलकामध्ये आपण पाहतोय बॉल सल्ला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार आल्यानंतर टीमची टोटल एकंदरीत 58 धावा आहेत. आग लागली आहे सोनुकाय मैदानाला. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये कधी कधी आपण गौरव सावंत सर हळूवार पद्धतीने कॉमेंट्री करत असतो. परंतु जर अशी बॅटिंग होत असेल ना तर कदाचित अक्षरशः समालोचन कक्षामध्ये सुद्धा आग लागते. 58 धावा. 49 वरती खेळतोय विवेक गायकवाड 14 बॉल. गोलंदाज जितेश. ओ लाईन या ठिकाणी जाऊ दिलं बॉल लेफ्ट. वाईट बॉल अंपायर सिग्नल. अतिरिक्त धाव मिळेल. संघाची धावसंख्या फलकावरती 59. 59 धावा आहेत. एका बाजूला 49 वरती नाबाद खेळतो विवेक गायकवाड. अर्धशतकापासून आपण पाहतोय 1 धाव दूर आहे हा खेळाडू. ओबाची कडा मागे चाललाय. सिंगल धाव आणि 50 धावा इथे कंप्लीट झालेत विवेक गायकवाडच्या. अर्धशतक परंतु विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल कारण स्ट्राईक हवे विवेक गायकवाडला. जर विवेकचा खेळ आवडला असेल ना तर जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही. अर्धशतक कंप्लीट होते. मास्टर माइंड खेळाडू आहे विवेक गायकवाड.
DRS आपण चेक करणार आहोत. स्ट्राईक एंडला पहिल्यांदा आणि त्यानंतर फलंदाज ठिकाणी विश्वनाथला सुद्धा विनंती राहील की आपण थोडंसं थांबायचं कारण डिसिजन येणं बाकी आहे पेंडिंग. चला नॉट आउट असणार आहे आणि आता बाद होणार आहेत फलंदाज विश्वनाथ. ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळेल विवेक गायकवाड अर्धशतक झळकावल्यानंतर आपण पाहतो त्याच्या चेहऱ्यावरची स्माइल आपल्याला पाहायला मिळेल. स्मित हास्य 60 धावा झालेले आहेत. षटक क्रमांक 4 मध्ये आपण आहोत. जितेश टिम्मे यांना तुम्ही पाहतायत. कासगाव गावाच्या एंडकडून षटक आहे. स्ट्राईक एंडला विवेक आहे. चांगली मजबूत धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न ते करत आहेत. राऊंड विकेट. हो बाची कडा पॉइंट मधून आपण पाहतो चेंडू थोडसा हवेमध्ये होता आणि आता शतरक्षक पुढे सरसावले. गीतेश ठाकरे चेंडूला गादर करतात तोपर्यंत मिळतील 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि गुड कॉलिंग अल्सो. या 2 धावा इथे मिळतील. बॅटिंग करत असताना विवेक गायकवाड चांगला फलंदाज आहे आणि आता अगदी चांगली धावसंख्या सुद्धा त्याच्या बॅटमधून या ठिकाणी या मॅचसाठी बनते कारण महत्वपूर्ण सामना आहे आणि या महत्वपूर्ण मॅच मध्ये मच नीडेड इनिंग त्याने साकारली आहे. षटक क्रमांक 4 मध्ये आपण आहोत. काही चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. शेवटचा अंतिम सामना आहे आजच्या दिवसातील. हो यावेळेस ऑन साईडला उडवला क्षेत्ररक्षक. इथे झेल टॉप. विवेक गायकवाडच्या झेलची किंमत सध्या तरी ओव्ही 11 संघ मोजतोय. अगदी आपण पाहतोय या अगोदर सुद्धा त्या ठिकाणी झेल ड्रॉप करण्यात आला. तिथून मात्र अक्षरशः विवेक गायकवाडने धुमाकूळ घातलेला आहे. सिंगल आली आहे. प्रशांत सूर्यराव यांनी सुद्धा एक झेल या ठिकाणी ड्रॉप केला आहे डीप मध्ये आणि आता आपण पाहतोय संघाची धावसंख्या पुढे चालली आहे 1 या धावसंख्येने. उमेश सिंग ऑन साईडला ड्राईव्ह करतायत. एक सिंगल कंप्लीट करण्यात आली आहे. चांगलं क्रिकेट आपण पाहतोय कारण सध्या तरी विवेक गायकवाडच्या बॅट मधून धावा येत आहेत आणि विवेक गायकवाड मैदानाच्या मध्ये सध्या स्ट्राईक मध्ये आपण पाहतोय. स्वतःकडे ठेवत असताना सिंगलने स्ट्राईक रोटेट सुद्धा करतायत. त्याला माहिती आहे कारण उमेश सिंगला सुद्धा 64 धावा फलकावते. शेवटचा अंतिम बॉल. राऊंड विकेटने जितेश टिम्मे तयार. बॉलिंग ट्रॅक वरती. शेवटचा अंतिम बॉल. शेवटचा बॉल यावेळेस आपण पाहतो ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला बॉल चाललाय. सिंगल मिळाली आहे. 1च धाव आणि 1च धावेवरती समाधान सुद्धा व्यक्त करेल विवेक. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 65 धावा आहेत आणि एकट्या विवेकच्या 54 धावा आहेत. शेवटचं अंतिम षटक मैदानामध्ये आपण पाहतोय. फक्त आणि फक्त केवळ 1 ते 2 मिनिटांचा ड्रिंक्स ब्रेक होतोय. खेळाडू बसतील पाणी पित तोपर्यंत ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक चांगलं संगीत. आणि ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळेल बडनेरे रियालिटी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या वतीनं एक चांगला प्रोजेक्ट सुद्धा बदलापूर नगरीमध्ये बनतोय. श्री दत्त नरहरी अपार्टमेंट आणि त्याच्या सर्व या ठिकाणी शैलेश दादा बडनेरे त्यांच्याच फाउंडेशनच्या वतीने ही स्पर्धा चालू आहे. BPL 2025. श्री जीवेश्वर
अपार्टमेंट तुम्हाला पाहायला मिळेल. असे चांगले चांगले प्रोजेक्ट सध्या बदलापूर नगरीमध्ये होत आहेत. शैलेशजी बडनरे साहेबांच्या वतीनं धाबा संख्या धाव फलकावरती 65 धावा आहेत. शेवटचा अंतिम षटक गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती संदेश. 5व्या क्रमांकाचा षटक तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज संदेश तयार. राऊंड विकेट. ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न करतो. बॉल चाललाय वाईडिश लॉंग ऑफला बाउंड्री लाईनच्या बाहेर. असं वाटलं होतं की हा बॉल लॉंग ऑनला जाईल, परंतु बॅट थोडीशी डील केली आणि आता बॉल चाललाय सीमा पार. षटकार. मधून 8वा षटकार आलेला आहे. धाबा संख्या धाव फलकावरती संघाची धाबा संख्या आपण पाहतो एकंदरीत 71 वरती पोहोचली आहे. 5 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. गोलंदाज आपण पाहतोय शेवटच्या अंतिम षटकामध्ये संदेश आले आणि संदेशचं सुद्धा भव्य स्वागत करण्यात आलेलं आहे. चला आपण लगेच बॉल सुपूर्द करा, कारण आमच्या ऑफिशियल कुणाल भीड सर आणि दत्ता कडव सर या ठिकाणी बॉलची मागणी करतात, कारण सामना जास्त वेळ डिले नको याच कारणास्तव एकाहत्तर धावा फलकावरती आहेत आणि आता षटकातील काही चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. उद्या तुम्हाला चेतन धुळे, अशफाक पटेल यांचा अमन नाईट रायडर्स हा संघ पाहायला मिळणार आहे. खोपोली कालापूरचे नामांकित उद्योजक आहेत अशफाकभाई पटेल आणि परवा तो संघ खेळताना दिसेल. यावेळेस आणखीन एक उडवलाय. क्षेत्ररक्षक होते त्याच्या मागच्या बाहेर. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक धमाका ब्लास्ट. विवेक गायकवाड थांबेल ते नाव कसलं. इट्स अ मॅक्सिमम पॉवरफुल षटकार. तो एकाच फलंदाजाच्या बॅट मधून 9 षटकार. मागच्या मॅच मध्ये सुद्धा विवेक गायकवाडने 9 षटकार ठोकले होते आणि जबळ आपण पाहिलं तर एक मोठ्या धाबसंख्येकडे वाटचाल करत असताना हा संघाची धाबसंख्या फलकावरती 77 77 धावा झालेल्या आहेत. 4 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. चांगली बॅटिंग विवेक गायकवाड मैदानाच्या आतमध्ये करतायत वैयक्तिकरित्या. ऑन साइडला आपण पाहतो चेंडू चाला मिड विकेटला डीप मध्ये. एक धाव कंप्लीट करण्यात आले. सेकंडचा कॉल विवेकला स्ट्राईक आणि आता उमेश सिंगला या ठिकाणी परतावा लागणार आहे. बागारी फलंदाज होईल बाद, परंतु चेक केलं जाईल क्रॉसिंग. सदुसष्ट धावसंख्येवरती खेळतोय आणि या संपूर्ण ओव्हरऑल स्पर्धेमध्ये तब्बल 165 धावा त्याच्या नावावरती आहेत. हो यावेळेस आणखीन एक उडवलाय बॉल. 10व्या क्रमांकाचा षटकार. बॉल सीमा पार आणि तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक विवेक गायकवाडला देण्यात येईल. अभिषेक जाधव यांच्या वतीनं बॉल चाललाय सीमा पार. धाव फलकावरती 80 पार 84.
500 रुपये होते, परंतु संघामध्ये सर्वाधिक जास्त धावा बनवणाऱ्या खेळाडूला संजयजी जाधव साहेब यांच्या वतीनं सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक होतं. हे विसरून चालणार नाहीये. म्हणजे अद्यापपर्यंत 6000 रुपयाचं पारितोषिक विवेक गायकवाडच्या नावावरती आहे. 84 धावा, 84. 2 विकेटच्या मोबदल्यात आपण पाहतोय शेवटचे अंतिम 2 बॉल. कालचा दिवस मृणाल इलेव्हन या संघाने गाजवलाय. आजचा दिवस कोणता संघ गाजवेल? हो, शॉट ऑफ लेन, वर स्ट्रोक, वार सीमार तलाप करत बॉल चाललाय सीमा पार. आणि आता आपण पाहतोय विवेकची गाडी चालली आहे. पम 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 षटकार. विवेकचा ड्रॉप केला असेल ना, आता त्या खेळाडूंना चिंता वाटली असेल या मॅचची. शेवटचा अंतिम बॉल आणि आता धावा फलकावरती तब्बल 90 धावा. मैदानावरती वादळ तर घोंगावते, परंतु विवेक गायकवाड नावाचं वादळ हे ऑलरेडी घोंगावलेलं आहे. शेवटचा बॉल या डावाचा आपण पाहतोय. अंतिम षटकातील अंतिम चेंडू तुम्हाला पाहायला मिळणार आहे. कदाचित ही वादळापूर्वीची शांतता तर नव्हे ना, कारण कदाचित सेकंड इनिंग मध्ये सुद्धा असं वादळ येऊ शकतं. शेवटचा बॉल, गोलंदाज संदेश. आणि हा सुद्धा बॉल यावेळेस पायामध्ये होता, त्याला सुद्धा उडवले. तब्बल 12 षटकार या इनिंग मध्ये त्याने ठोकलेले. धावसंख्या धाबलकावरती 96, 96 धावा आणि 97 धावांची गरज असणारी टीम ओव्ही 11 संघाला विजयासाठी या मॅच मध्ये. चला बॅट दाखवायची विवेक, आपण विवेक गायकवाड या ठिकाणी आपण बॅट दाखवायची. मान्यवरांचा प्रेक्षकांचं अभिवादन आपण स्वीकारायचंय. क्या बात आहे. सर्वाधिक धावा विवेक गायकवाडच्या नावावरती आहेत. या मॅच मध्ये देखील एक हाईट स्कोर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळाला. तब्बल 96, 97 धावांची गरज टीम ओव्ही 11 या संघाला. चला विवेक, आपण लगेच पारितोषिक दिलं जाईल. संजयजी जाधव साहेब प्रचंड खुश आहेत. एकंदरीत 12 6, 6000 रुपये ते आणि 1000 रुपये हे, म्हणजे तब्बल 7000 रुपये. टाळ्या झाल्या पाहिजेत विवेक गायकवाड साठी. या आपण शैलेजी वडनेरे साहेब, आपण सुद्धा. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि हे पारितोषिक लगेचच रोख स्वरूपात देण्यात आलेले. एक दिलदार असती संघ मालक संजयजी जाधव साहेब आणि अभिषेकजी जाधव यांच्या वतीनं तब्बल 7000 रुपयाचं रोख पारितोषिक विवेक गायकवाडला देण्यात आले. शुभम मस्कर भलतेच खुश आहेत, मेंटॉर आहेत, मॅनेजर आहेत. और आज की शाम विवेक के नाम.
चला धन्यवाद. जाऊया मॅचच्या दिशेने. शेवटचा सामना आणि शेवटच्या सामन्याची सेकंड इनिंग. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होणार आहे. राज लहाणे आणि त्याच्या साथीनं तेजस ठाकरे टांगो यांना तुम्ही पाहतायत. याच्या नावावरती 3 बाईक सुद्धा आहेत. 96 धावा आहेत. 97 धावांचं आव्हान या मॅच मध्ये. विवेक गायकवाडच्या या इनिंग साठी आदर्श वांगणीचे तेजस पडवळ यांच्या वतीनं सुद्धा 1000 रुपयाचा पारितोषिक महेंद्र धुळे यांच्याकडे जमा आहे. तेजस पडवळ यांचं सुद्धा आपण कौतुक करू, कारण जेव्हा जेव्हा चांगले खेळाडू खेळत असतात तेव्हा तेव्हा तेजस पडवळ माझा आनंद घेत आहेत आणि रोख स्वरूपात पारितोषिक सुद्धा त्यांच्या वतीनं देण्यात येतात. विवेकला 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. कल्पेश धुळे, भूषण धुळे, रमेश धुळे, अजय धुळे, शुभम मस्कर यांच्या वतीनं तब्बल विवेक गायकवाडला 2500 रुपयाचं रोख पारितोषिक. चला तेजस पडवळ आपण या ठिकाणी उपस्थित असाल तर या आपले संघ मालक या ठिकाणी शैलेशदा वडनेरे आपली आवर्जून वाट पाहत आहेत. या संपूर्ण स्पर्धेचे मुख्य आयोजक शैलेशदादा वडनेरे यांच्या वतीनं तेजस पडवळला आमंत्रित केलं जाते. हे आपलं स्वागत आहे. 97 धावांची गरज आहे मॅच मध्ये आणि आता लगेचच आपण जाऊया सामन्याच्या दिशेने ऑन गोईंग मॅच कडे. गोलंदाज षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती उमेश सिंग. पहिलाच बॉल यावेळेस आपण पाहतोय. स्वतःच्या फॉलोअप मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतात उमेश सिंग. पहिला बॉल डॉट. 97 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. सेकंडला तेजस ठाकरे, 9 सेकंडला राज लहाने. हो यावेळेस नो बॉल, इट्स अ बीमर आणि त्याच्यावरती बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघर्षाला सुरुवात झाली आहे. ओबी 11 या संघाच्या वतीनं बॉल सीमा पार. तेजस ठाकरेच्या बॅटमधून षटकार. फलकाबाद आपण पाहतोय. पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर भीमट चेंडू टाकण्यात आला आणि आता त्याच्यावरती षटकार प्रहार हल्ला चढवलाय बासमन तेजस ठाकरेने. चला मॅच बॉल लगेच कसा परत येईल. प्रेक्षकांना विनंती राहील, जे आमचे तमाम लाडके प्रेक्षक आहेत, जे खेळाडू आहेत, जे मात्र या संपूर्ण स्पर्धेमध्ये सहभागी होते, अशा खेळाडूंना सुद्धा विनंती राहील की आपण थोडंसं विशेष सहकार्य करा, कारण मॅच बॉल कसा मैदानाच्या आतमध्ये लगेच परतेल. तेजस पडवळ पीपी रेवेंजर्सचे आयकॉन खेळाडू, अभिषेक शेल्टरचे आयकॉन खेळाडू. डॉट बॉल नंतर भीमर चेंडू टाकण्यात आला आणि आता संघाची धाबा संख्या 7 या अंकावरती आहे. षटक क्रमांक पहिलं. हो यावेळेस आपण पाहतो ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक सिंगल धाव या ठिकाणी
अर्धा धावा फलकावती आहेत. षटक क्रमांक पहिलं तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज उमेश हो बाटची लिडिंग एज पॉइंटला टिपली असेल. राज लानेला सुद्धा परतावा लागेल. पहिला धक्का टीम ओव्ही 11 संघाला. गोलंदाज आपण पाहतो उमेश सिंगला. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतो विवेक गायकवाडची लाजबाब बॅटिंग. कप्तान चला सीना तान आणि तशी बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळाली आहे. अर्धा धावा फलकावती आहेत. एक विकेटच्या मोबदल्यात. षटकातील काही चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. उमेश सिंगला तुम्ही पाहतायत. बाउटन मॅरेज लॉन्स एंड करून षटक आहे. प्रल्हादजी मुंडे साहेब यांच्या बालकीचं ते मॅरेज हॉल आहे आणि अगदी आपण पाहतो त्याच एंड कडून हे षटक आहे. ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉल डीप मध्ये चाललाय. 38 सर्कलच्या आतमध्ये चेंडू अडवण्यात आलाय. तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल धाव. एकेरी दुहेरी धावेने आता मात्र काही फरक पडणार नाहीये टीम आबी वॉरियर्स संघाला. संघाची धावसंख्या फलकावती 9 धावा. शांत संयमी सुरुवात या मॅच मध्ये आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय स्क्वेअर ऑफ द विकेट. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बैतील धावा 4. चार धावा फलकावरती ऍड होतात आणि आता एका बाजूने चांगले प्रयत्न करतात तेजस ठाकरे परंतु लिडिंग एज. आणखीन एक फलंदाज होईल बाद. तेजसला सुद्धा परतावा लागणारे माघारी. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. मनं त्यांनी जिंकली आहे. प्रभावशाली फलंदाजी आहे. प्रभावशाली गोलंदाजी आपण पाहिली आहे. आणि आता षटक क्रमांक 2 मध्ये स्वतः विवेक गायकवाड आलेत. कासगाव गावाच्या एंड कडून षटक तुम्हाला पाहायला मिळणार आहे. संघाची धावसंख्या फलकावरती आपण पाहिली तर अद्यापर्यंत 13 धावा आहेत. वैयक्तिक या संपूर्ण आजच्या दिवसामध्ये 183 धावा विवेक गायकवाडने बनवलेत. बॉल चालला सीमा पार आणि आता आपण पाहतो त्याच्या बरोबर झालेलं आक्रमण. आणखीन एक षटकार. आगाज करत असताना वेलकम टू द ग्राउंड. भव्य स्वागत केलं विवेक गायकवाडचं करण लहानेने. हो स्विच हिट करण्याचा प्रयत्न. बॅटच्या अगदी आपण पाहतो टो एंडला लागलेला आहे. लिडिंग एज उमेश सिंग येत आहे. डाऊन द बॉल. साधा सोपा सेल टिपण्यात आलाय. फलंदाज झाला बाद. सफलता मिळतीये विवेक गायकवाडला आणि आपण पाहतो या मॅचची प्राइज विकेट कॅरी केली आहे. फलंदाज बाद मिस्टर के. बॅक टू द पॅव्हिलियन. तरी वाटते की विवेक गायकवाडचं
बॅटिंग मध्ये धमाल आणि आता गोलंदाजीमध्ये शुभम मस्कर ही कमाल पाहायला मिळते, कारण मेंटॉर आहेत शुभम त्या संघाचे. नक्कीच आपण पाहतोय शुभम मस्कर हे सांगतात की आज की शाम विवेक गायकवाड के नाम. 19 धावा फलकावत येत. स्ट्रायकिंगला प्रशांत गिव बॅटर मैदानावरती दाखल झालाय. 5व्या क्रमांकावरती प्रशांत. ओ या दरम्यान धीमा गतीचा बॉल, गती थोडीशी कमी केली आहे. अगदी आपण पाहतोय चांगलं व्हेरिएशन पाहायला मिळतंय. गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय एक चांगला करिश्मा या ठिकाणी पाहायला मिळतो गोलंदाज विवेक गायकवाडच्या गोलंदाजीमध्ये. डॉट बॉल विकेट टेकिंग गोलंदाजी होते. खोलवर टप्प्याचा बॉल. बीस धावा फलकावत येत आणि अगदी आपण पाहतो संत वाहते इंद्रायणी या पद्धतीने आता सध्या तरी संघाचा डाव पुढे नेण्याचा प्रयत्न करतायत ओबी 11 संघाचे खेळाडू. शेवटचे अंतिम 2 बॉल या षटकातील. रणवे रिदम मध्ये थोडासा अडथळा निर्माण जरूर झाला विवेक गायकवाडच्या. धावसंख्या फलकावरती 20, 3 बाद 20 ही धावसंख्या आपण पाहतो. स्कोर कार्डला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहतो चेंडू घरंगळत मागे चालला. डॉट बॉल होतो आणि आता अगदी आपण पाहिलं तर शेवटचा चेंडू सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे विवेक गायकवाडचा. अद्यापर्यंत गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त केवळ 7 धावा त्याने खर्च केल्या. एक षटकार त्याच्या बरोबर जरूर आला होता पहिल्या बॉलवरती, परंतु त्यानंतर केलेलं कमबॅक हे वाखाणण्याजोगी आहे. शेवटचा बॉल. आणखीन एक चांगला चेंडू विवेक गायकवाडचा. बॅक ऑफ द हँड टाकण्याचा प्रयत्न होता, फसवलं मी त्यामुळे बॅटर जितेश टीमीला. आणि आता ब्लँक स्ट्रोक या ठिकाणी आपण पाहतो. षटक क्रमांक 2 सकल संपन्न झालाय. 2 षटकामध्ये धाबाला फलकावरती 20, 97 धाबांची गरज आहे, म्हणजे येणारे 18 बॉल 77 ची गरज. अठरा बॉल आणि आता 77 धावांची गरज. स्ट्रायकिंगला प्रशांत, नॉन स्ट्रायकिंगला जितेश. गोलंदाज आपण पाहतो मॅगी मंगेश भुईर. यावेळेस ऑन साइडला उडवलाय. क्षेत्ररक्षक जज करतात विश्वनाथ आणि त्या अगोदर पोहोचलेत उमेश सिंग. फलंदाज होईल बाद. परतावा लागेल फलंदाज प्रशांत सूर्यरावला माघारी. इट्स गॉन. सन्मान आपण पाहिलं तर सन्मान्य प्रतीक दादा पिसेकरांना विनंती आहे की आपण मंचावरती यायचंय. प्रतीक पिसेकर या ठिकाणी अगदी आपण पाहतो चेतन धुळे त्यांची वाट पाहत आहेत आणि त्यांची मास सुद्धा आहे. ते मात्र या ठिकाणाहून त्यांनी रजा घेतलेली आहे. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज मंगेश भुईर पहिल्याच बॉलवरती विकेट सॅक्रिफाईस करतात, विकेट संपादित करतात. सॅक्रिफाईस नाही, झैलबाच्या रूपाने तो बाद झाला. ओ
या दरम्यान लाईन चांगली आहे. आणखीन एक बॉल डॉट या ठिकाणी आपण पाहतो. आता मात्र डॉट पर्सेंटेज वाढवलं जातात. विकेट टेकिंग गोलंदाज आहे. जुने जाणते खेळाडू जोबेली सीचे अविनाश बाई आवाजचा आनंद घेतात. त्यांचे मनपूर्वक स्वागत. एक चांगले गोलंदाज होते मडियम पेसर. षटक क्रमांक 3 मध्ये आपण होतो आणि या 2 दिवस त्यांची उपस्थिती आपण पाहतोय. क्रिकेटवरती त्यांचं सुद्धा नितांत प्रेम आहे. जेव्हा डे नाईट स्पर्धा जरी असेल, नाईटची स्पर्धा असेल, कुठे असू दे बदलापूरमध्ये, मग अविनाश माली अगदी आपण पाहतो प्रत्येक खेळाडूचा खेळ पाहण्यासाठी ते आवर्जून त्या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. ओ या दरम्यान आणखीन एक फलंदाज स्क्वॉट बिहाइंडच्या रूपाने होईल बाद. परतावा लागेल जितेश टेंबेला सुद्धा माघारी. थोडस मी तर म्हणे निराशाजनक कामगिरी आता सध्या होतीये टीम OB11 संघाची. आणि आता एका पाठोपाठ फलंदाज सुद्धा मात्र बाद होत आहेत. फुल टॉस बॉल. स्ट्राईक एंडला नरेश ठाकरे आणि नॉन स्ट्राईक एंडला गीतेश ठाकरे. ऑन साईडला आपण पाहतो चेंडूला ट्रॅव्हल केलाय, वळवलंय, तोपर्यंत मिळते सिंगल धाव. आणि आता जवळ हळूहळू अगदी आपण पाहिलं तर ही धाव संख्या डोंगरा एवढी वाटायला लागली आहे बॅटिंग करत असताना टीम OB11 या संघाला. कारण सुरुवातीला जी सुरुवात सचिन दादा टेंबे OB11 संघाची व्हायला हवी ती मात्र सुरुवात झाली नाही आहे. आणि आता आपण पाहिलं तर संघ पूर्णपणे बॅकफूट वरती आहे. गोलंदाजीमध्ये जलवा करिश्मा दाखवत आहेत आबी वॉरियर्स या संघाचे सर्वच गोलंदाज. विवेक गायकवाडच्या नेतृत्वाखाली आपण पाहतोय संघ चांगली कामगिरी करतोय. काल गौरव मात्रेच्या नेतृत्वाखाली मृणाल 11 या संघाने बाजी मारली आहे आणि आज विवेक गायकवाडच्या नेतृत्वाखाली संघ आबी वॉरियर्स. नक्कीच आपण पाहतो मृणालचे सुद्धा काही खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत. तुषार असतील, त्यानंतर आमचे निलाक्ष हे सुद्धा बादचा आनंद घेतात. स्वागत आहे आपलं. बारा बॉल आणि आता 75 धाबांची गरज आहे. ज्या ठिकाणी फुटबॉलचं प्रात्यक्षिक पाहायला मिळालं विश्वनाथ, स्वतः विवेक सुद्धा या ठिकाणी हसतायत. कारण आता चेंडू अडवण्याचा प्रयत्न विश्वनाथने सुंदररित्या केला होता, परंतु इथे मिळाली सिंगल डबलला प्राधान्य देण्यात आलेले. 26 धाबा फलकावतीत गरज असणारे तब्बल 71 धावांची. विवेक गायकवाड आणि नरेश ठाकरे हे चांगले पार्टनर सुद्धा आणि एक चांगला कॉन्टेस्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. हो यावेळेस ड्रॉप करण्याचा प्रयत्न शतश वेगाने पोहोचलेत मंगेश, परंतु मागे इथे बॅकअप मिळणार नाहीये. नरेश ठाकरेला मिळतील धावा 4. आलेला चौकार. षटक क्रमांक 4 मध्ये आपण आहोत आणि आता संख्या फलकामध्ये आपण पाहिले तर फक्त आणि फक्त केवळ 30 धावा आहेत. षटक क्रमांक 4 मध्ये आपण आहोत आणि आता पूर्णपणे या मॅचची हवा काढून टाकली आहे ती आबी वॉरियर्स या संघाने. राऊंड विकेटने पुन्हा एकदा आपण पाहतोय पॉइंटला बीट करत बॉल चालला डीप मध्ये, तोपर्यंत एक कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल आणि आता पाहता पाहता 2 धावा सुद्धा या ठिकाणी कंप्लीट करण्यात आलेले आहेत.
2च्या मदतीने संघाची धाव संख्या 32. स्टील 2 to go. या दरम्यान आणखीन एक चांगला बॉल. 183 धावा या खेळाडूच्या नावावरती आहेत. विकेट सुद्धा त्याने प्रस्थापित केलेले आहेत आणि दर्जेदार खेळ ऑलराऊंडर परफॉर्मन्स या संपूर्ण दिवसामध्ये विवेक गायकवाडने केलेला आहे. आणि आता इथे शेवटचा बॉल तो सुद्धा राहिलेला आहे विवेक गायकवाडच्या नावावरती. षटक क्रमांक आपण पाहतोय. अंपायर सिग्नल वाईट बॉल. थोडासा वेळ घेतला, कदाचित आपण पाहतो हाईट फॅक्टर जास्त होतो आणि अतिरिक्त बाउन्स हा चेंडू टाकण्यात आला होता. फुलटॉस बॉल, लोअर फुलटॉस ऑन साइडला. या ठिकाणी आपण पाहिलं तर चेंडूला वळवलंय तोपर्यंत मिळते सिंगल धाव. आणि आता या मॅचची फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे. ओव्हर द वेस्ट हाईट साठी आपण चेक करू. DRS एस इट इज फॉर डिलिव्हरी. अबी वॉरियर्स संघाकडे गोलंदाज म्हणून भरपूर ऑप्शन आहेत. जीतू असतील, विश्वनाथ असतील, परंतु आता शेवटच्या अंतिम षटकामध्ये जीतू वरती विश्वास दाखवला. शेवटचा अंतिम षटक आणि आता गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सर्च होत आहेत. 6 बॉल आणि 63 धावांची गरज. कदाचित आपण पाहतो या ठिकाणी आमचे गौरव सर सुद्धा प्रचंड खुश आहेत. कारण जेव्हा प्रत्येक खेळाडूचा खेळ चांगला होत असतो तेव्हा अगदी आपण पाहतो युट्यूबच्या माध्यमातून त्या व्हिडिओज अपलोड सुद्धा केल्या जातात आणि चांगले व्ह्यूअर्स आपण पाहतो सातत्याने पाहायला मिळत असतात. शेवटचा अंतिम षटक. शेवटच्या अंतिम षटकामध्ये यष्टीरक्षकांच्या पाठीमागे अगदी आपण पाहतो जणू काही जाळं विणलंय. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस ऑन साइडला उडवलाय नरेश ठाकरेच्या बाट मधून आलेला हा षटकार आहे आणि विवेक गायकवाड सुद्धा या ठिकाणी टाळ्यांनी प्रतिसाद देत आहेत नरेश ठाकरेला. तीन चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. फक्त औपचारिकता या मॅचची शिल्लक. शेवटचा सामना आजच्या दिवसामध्ये. डॉट बॉल आणि आता सामना लगेच आपण पाहतो स्पीडअप करा. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. त्यावेळेस या ठिकाणी आपण पाहतो बॉल चाललाय कबा पॉइंट मध्ये. धाव घेतली जात नाही. जणू काही सामना सोडलाय टीम आबी वॉरियर्स. आणि आता जर शेवटच्या बॉलवरती षटकार आला ना तर गौरव सावंत सरांच्या वतीनं नरेश ठाकरेला 500 रुपयाचा पारितोषिक दिलं जाईल. बघा खेळाडूंचं मनोबल वाढवण्याचं काम आमचे गौरव सावंत सर सुद्धा करतात. शेवटचा बॉल किती लांब जाऊ शकतो हे पाहायचे, परंतु इथे बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. लाईनवर पडलेला आहे म्हणजे पारितोषिक आपण 50-50 देणार आहोत. प्रॉपर जर बाहेर गेला असा सीमारेषेच्या तर पूर्णपणे 500 रुपीज होते. हरकत नाही, परंतु पंच सांगतात 500 रुपये या ठिकाणी ऑनलाईन झालेले आहेत. नरेश ठाकरे आपल्या अकाउंटला या ठिकाणी गौरव सावंत सरांच्या वतीनं 500 रुपीज सेंड सुद्धा करण्यात आलेले. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आजचा दिवस गाजवला विवेक गायकवाडने. आजचा दिवस गाजवला आबी वॉरियर्स संघाने. सामना आपल्या खिशात घातलाय आणि या दरम्यान
या स्पर्धेमधील दुसरा संघ आम्हाला टॉप 4 मध्ये मिळालाय. काल मृणाल 11 महेश जाधव यांचा संघ आहे, तर आज संजय जाधव अभिषेक जाधव यांचा संघ आहे. टीम हॅबी वॉरियर्स, वेल प्लेड अँड कॉंग्रॅच्युलेशन. या match, no doubt, one and only the one-man army, Vivek Gaikwad. चला या विवेक. बघा अभिषेक जाधव, शुभम मस्कर यांच्या उपस्थितीमध्ये सेलिब्रेशन तुम्हाला पाहायला मिळेल. कौतुकाची थाप तेजस प्रत्येक खेळाडूच्या पाठीवरती ठेवली जाते, कारण आजचा खेळ हा अत्यंत सुंदरच होता. चला मानवमाच्या पण देऊ विवेक गायकवाड यांना. चला या आपण लवकर, कारण आम्हाला सुद्धा ड्युटीवरती जॉईन व्हायचे. ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळतील या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार शैलेश दादा वडनेरे साहेब. तुम्ही पाहतायत शैलेशजी वडनेरे फाउंडेशनचे सर्वे सर्वा प्रेसिडेंट. या विवेक लवकरात लवकर, कारण विवेक गायकवाडला ऑनलाईन 1000 रुपयाचं पारितोषिक तेजस पडवळ यांच्या वतीने देण्यात आलेलं आहे. नरेश ठाकरेला 500 रुपयाचं पारितोषिक षटकारासाठी गौरव सावंत सर यांच्या वतीनं ऑनलाईन करण्यात आलेलं आहे. त्यांचं विशेष आभार, कौतुक तुमचं सुद्धा. आपण सुद्धा चांगले खेळलात. आणि आता देतो आपण मॅन ऑफ द मॅच विवेक गायकवाडला शैलेश दादा वडनेरे यांच्या शुभ हस्ते शेवटच्या मॅचची मॅन ऑफ द मॅच. आणि आजचा दिवस या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. अगदी आपण पाहतो सर्व संघ चांगले खेळलेत. वेळेच्या आतमध्ये सर्व संघाने चांगलं सहकार्य केलं आणि या ठिकाणी आजचा दिवस हा अत्यंत यशस्वीरित्या